आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आमच्या बाजूने बोल. फक्त एक करायचंय तुला. त्या सुंदरीला ना गोळ्या घालायच्या. बोल, मंजूर आहे का तुला? दे. हा गण. हा देतो. घे. अरे हो, अरे बंदूक कसा घेणार तो? तुला सोडावं लागेल ना. ए सोड्याला. पाय सोड, पाय सोड. जा त्या सुंदरीला मार जा. घाबरलो, घाबरलो. मला नको मारू, नको नको मारू. अरे कसला डीसीपी रे तू? हे साधी तुला हुल सुद्धा कळत नाही. याची चरबी अजून उतरली नाही रे. याची चरबी उतरावी लागेल रे. मला एक समजत नाहीये, त्यांनी तुमचा राजीनामा का मागावा? काय संबंध तुमचा याच्याशी? एक IPS ऑफिसरला सोडवण्यासाठी एक IAS ऑफिसरचा राजीनामा? तुमचं काही ह्या घटनेशी कनेक्शन होतं का? अहो, एखाद्या नक्षलवादी ग्रुपनी एखाद्या मंत्र्याचा राजीनामा मागितला असता ना तर एक वेळ ठीक आहे, पण तुमचा इतक्या सगळ्या IAS ऑफिसर मध्ये स्पेसिफिकली त्यांनी तुमचा राजीनामा का मागावा? मलाही तेच कळत नाहीये सर, मला का टार्गेट केलं जातंय? जरा आठवा, कुठल्या नक्षलवादी ग्रुपची तुमचा संघर्ष झाला होता का? पुढे काही चकमक घडली होती का? कोणाला तरी पकडलंय? एखादा एन्काउंटर काही आठवतंय का तुम्हाला? नाही सर, बाकी असं काही आठवत नाहीये, पण साहेबशी चकमक झाली होती आणि त्यात तिचा मृत्यू देखील झाला. पण आता डोक्यात असा विचार होतोय की ह्या सगळ्यात साहेबचा तर काही संबंध नसेल. कुठल्या वडाची साल तुम्ही पिंपळाला लावताय? साहेब ही गावगुंड होती, तिचा नक्षलवाद्यांशी काहीही संबंध नव्हता. बोला, सांगा काय निर्णय घेतलाय? राजीनामा देऊन धनंजयचा जीव वाचवणार की? तुम्हाला मुदत देतोय, बरोबर पुढच्या 24 तासात सुंदरी मोहितेने एक लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि जाहीरपणे स्वतःचा राजीनामा द्यावा. खरं तर आतापर्यंत बातमी यायला हवी होती की सुंदरीने राजीनामा दिलाय. ही सोप्या होतील गोष्टी, म्हणजे ती मारधाड टळेल, रक्तपात टळेल. एक राजीनामा पत्र लिहायचं आणि त्याच्यावर सही करायची, ह्याला एवढा का वेळ लागतो हिला? एकीकडे तर सांगते माझं धनंजयवर प्रेम आहे, आणि मग राजीनामा द्यायला हिला इतका वेळ का लागतोय? का त्या नक्षलवाद्यांनी दिलेली 24 तासांची मुदत संपण्याची वाट बघतीये? सुंदरी तिचा राजीनाम्याचा निर्णय बदलणार तर नाही ना? नाही नाही नाही, मला 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 तिच्याशी बोलायला लागेल आत्ताच. मी अजून काही ठरवलं नाहीये सर. ठरलेलं नाही म्हणजे विचार करण्यासारखं काय?
सर मला असं वाटतंय की मी जरी राजीनामा दिला तरी ते धनंजयला सोडतीलच, हे कशावरून? उलट मला असं वाटतंय की आपण जर त्यांच्या मागण्या पूर्ण करतो हे त्यांना कळलं तर त्यांच्या मागण्या अजून वाढतील. नाही नाही नाही, हे नक्कीच कारण नाहीये तुमचं. असं तर नाही ना? धनंजयपेक्षा तुम्हाला तुमचं पद महत्वाचं वाटतंय? नाही सर, पण मला असं वाटतंय की त्यांचा खरा अजेंडा काहीतरी वेगळा आहे. त्यांना काहीतरी वेगळंच हवंय. तुमचं त्यांच्याशी बोलणं झालंय का? तुमचं काय बोलणं झालंय ते सांगा मला, आम्हाला ते कळलंच पाहिजे. सर मला त्यांचा फोन आला होता आणि तू आतमध्ये कसा आला? गेट आउट, चल बाहेर. सॉरी सर, पण बातम्या बघा एकदा. मला काय हवंय तुला चांगलंच ठाऊक आहे. आमच्या मागण्या मान्य कर, नाहीतर मी तुझ्या कुठल्याही मागण्या मान्य करणार नाहीये. मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू नको. हे काय आहे? तुमची हिम्मत कशी झाली नाही म्हणायची? तुम्हाला माहितीये याचे परिणाम काय होतील ते? आजी, हा बॉक्स कोणीतरी दाराबाहेर ठेवला होता. बॉक्स आणि चिठ्ठी कसली आहे? धनंजयची तुम्हाला खूप आठवण येत असेल ना? नाही नाही. कोणाच्या परवानगीने नाही म्हणालात तुम्ही? तुम्ही परस्पर हो नाही कसं म्हणू शकता? आपल्या मीटिंग मध्ये काय ठरलं होतं? काहीही बोलायचं नाही. मग तुम्ही हा शहाणपणा का केलात? तुमच्या ह्या गोष्टीमुळे मी आत्ताच्या आत्ता तुमच्यावर कारवाई करू शकतो. सर असं नाहीये, प्लीज माझं ऐकून तरी घ्या. मी गप्प बसा. आता गपचूप बाहेर जायचं आणि पत्रकारांना सांगायचं की उद्या मी लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्या ठिकाणी मी माझा निर्णय कळवणार आहे. एक्सक्यूज मी सर, धनंजयच्या आईचा फोन. हॅलो, काय? आई सरू, अगो बरं झालं तू आली. बघ ना साधलं ते आल्यापासून अशा शांत बसून काहीच बोलत नाही. मी किती विचारलं पण मला काही सांगायलाच तयार नाही आणि घाबरल्यासारख्या पण दिसतात ना. काय झालं असं? बघ ना, आल्या नुसत्या रडतात अगं आल्यापासून. पाणी सुद्धा पिले नाही. काय करायचं का? आणि आरो कुठे? अगो तो पण लय रडत होता. कृष्णा त्याला बाहेर घेऊन गेला. आई, आई काय झालं? तुम्हाला कोणी काय बोललं का? काय झालं? हे काय?
काय? बोट आहे धनंजयचं. हे बोट खोटं आहे. खोटं म्हणजे? हो, हे धनंजयचं बोट नाहीये. ते फक्त आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे हे बोट धनंजयचं नाहीये? तेवढी मोठी चूक करणार नाही. त्यांना माहिती आहे धनंजयने जर त्यांनी काही केलं तर अख्खं पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या मागे लागेल. आई तुम्ही शांत व्हा. तो तुम्हाला पाणी देते. सुंदरी, पाणी. सुंदरी, हे बघ, मला काही नको. तुझं धनंजयवर खरं प्रेम आहे ना, मग तू राजीनामा का देत नाहीयेस? अगं तू राजीनामा दिलास की ते लोक लगेच धनंजयला सोडतील. ऐक ना माझं. आई आधी शांत व्हा. पाणी प्या. मला नकोय काही. सुंदरी, सुंदरी, दे ना राजीनामा. अगं बोल ना, का राजीनामा देत नाहीयेस? नाही देणार आहे सुंदरी राजीनामा. नाही देणार आहे. आदित्य काय बोलतोयस तू? हे मी नाही, सुंदरीने स्वतः त्या गुंड्यांना सांगितलं. सुंदरी काय बोलतायत हे? तुम्हाला खोटं वाटतंय का? एक मिनिट. मला काय हवंय तुला चांगलंच ठाऊक आहे. आमच्या मागण्या मान्य कर, नाहीतर मी तुझ्या कुठल्याही मागण्या मान्य करणार नाहीये. मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू नको. झालं? विश्वास बसला तुमच्या सगळ्यांचा? काय हे सगळं सुंदरी? तू आधी का नाही सांगितलंस हे सगळं? आई ऐका, असं काही नाहीये. मी एक मिनिट, तुम्ही सुंदरीवर का ओरडताय? तिची काय चूक आहे यात? आणि मला एक गोष्ट कळत नाही, प्रत्येक जण सुंदरीलाच का जा विचारतोय? आदित्य तू जरा थांबशील का? अगं पण का, काय गरज आहे? तू का घाबरतेस? तू तुझा निर्णय घेण्यासाठी मोकळी आहेस की नाही? आणि आता तर सचिव पण म्हणालेत की उद्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तू तुझा डिसिजन सांगणार आहे. प्रत्येकाला कळेलच हिचा काय निर्णय येते. थांब आदित्य, काय बोलतोयस तू हे? आता कशाला त्याच्यावर ओरडायचं नाटक करताय? तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय ते. शी सुंदरी, मला कधीही वाटलं नव्हतं तू इतक्या खालच्या थराला जाशील म्हणून. आई प्लीज माझं ऐकून तरी घ्या. मी काही बोलू नकोस. शेवटी धनंजय कोण आहे ना तुझा? तू तुझ्या नवऱ्याचंच ऐकणार ग. बास सुंदरी, कोणतंही नवीन नातं जोडू नको. आई बास झाला हा खेळ. खरं तर ना चूक माझीच आहे. मी इथे यायलाच नको होतं. आता मला माझीच चिड यायला लागली, कारण चूक माझीच आहे. मी अशा एका व्यक्तीवर विश्वास टाकला की कायम माझा विश्वासघात करते. साधनाताई, साधनाताई ऐकून घ्या ना. साधनाताई मी काय म्हणते ऐकून घ्या. साधनाताई. आई असं काही नाहीये. तुम्ही माझं ऐकून तर घ्या. मला बोलण्याची संधी तरी द्या प्लीज. आई झालं तुझं समाधान? झालं का तुझं समाधान? विष काढून झालं तुझ्या मनासारखं? अरे असा का वागतोयस आदित्य? तिकडं सरोवर किती दडपणी, धनंजयच्या जीवाचे हाल चाललेत आणि तू जखमांवरती मीठ चोळतोयस. मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही माझ्यावर का चिडताय? मी असं काय वावगं बोललोय? जे खरं आहे तेच बोललो ना मी. खरं बोललास? काय खरं बोलला? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की सुंदरी राजीनामा देणार आहे? अर्थातच. अरे ह्या ठिकाणी दुसरं कुणी जरी असतं ना तरी सरूनी तेच केलं असतं. हो. आणि आता तर धनंजयच्या जीवाचा प्रश्न आहे आणि सरू धनंजयवरती जीवापाड प्रेम करते. आदित्य मला एक प्रश्न आहे.
की जर असं आहे जे तुम्ही म्हणताय ते खरं आहे तर सुंदरीने राजीनामा का नाही दिला अजून? सिंपल आहे, सुंदरीला धनंजय आपल्या आयुष्यात नकोय. कारण जर धनंजय तिला तिच्या आयुष्यात हवा असता तर ज्या क्षणी तिने ती न्यूज ऐकली तिने त्या क्षणी राजीनामा दिला असता. अजूनपर्यंत वाट कशाची बघते ती? गुंडांना का सांगितलं तिने की मी राजीनामा देणार नाही? काय ना, नेक्स्ट टाइम मला विचारण्याआधी एकदा सुंदरीला विचारा की तिच्या मनात नेमकं काय. तुम्ही मला म्हणालात की तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये. हे सगळं तुम्ही आरोहच्या आजीला वचन दिलं होतं म्हणून केलं ना? सुंदरी, धनंजय, 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 तुम्ही धनंजय, तुम्ही खरेच आलात? मी तुम्हाला खूप हाका मारल्या, मी तुमची खूप आठवण काढली. तुम्ही खरेच आलात? सुंदरी, तुम्ही जी हाक मारली ती माझ्यापर्यंत पोहोचली म्हणूनच आलोय मी. मग या डोळ्यात पाणी कशाला? कारण आजवर डोळे पुसायला तुम्ही नव्हता धनंजय. सुंदरी, तुम्ही इथे का आलात? तुम्ही इथून निघून जा. सुंदरी, ऐका माझं. तुम्ही इथून जा सुंदरी. नाही धनंजय, मी तुम्हाला इथे सोडवायला आली आहे. सुंदरी, तुम्ही जा. हे लोक खूप डेंजरस आहे. तुम्ही जा. इथे कोणी नाहीये धनंजय. इथे फक्त तुम्ही आणि मी आहे. धनंजय, माझा खूप गोंधळ झालाय. मला काय करावं हे सुचत नाहीये. मला तुम्हाला वाचवायचंय पण मला माझा राजीनामा नाही द्यायचंय. धनंजय, आहे सोनं हे माझं लहानपणीचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न मी एकटीने नाही बघितलेलं. माझ्यासोबत माझ्या घरच्यांनी हे स्वप्न बघितलंय. पण आता मला नाही कळत मी तुम्हाला वाचवू की मी राजीनामा देऊ. मला खरंच काही कळत नाही काय करू. सुंदरी, तुम्ही आधी शांत व्हा. मी आता अजिबात रडायचं नाहीये. मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. या नक्षलांच्या दबावाखाली येऊ नका तुम्ही. कळतंय तुम्हाला? तुम्हाला राजीनामा द्यायची गरज नाहीये. तुम्ही तुमचं स्वप्न अजिबात तोडू नका. अहो, तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे. आणि हे बघा, माझं काय, अहो मी येईन तिथून सुटून कसं येईल. आणि जर नाही चालत तर जास्तीत जास्त काय करणार आहेत ते? माझा जीव घेणार आहे ना. धनंजय, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी तुम्हाला सोडून आणेन कुठल्याही परिस्थितीत. सुंदरी, कितीही मोठं संकट आलं ना, तुम्ही समोर असलात ना की मी त्याच्यावर मात करू शकतो. तर तुम्ही सोबत राहा. धनंजय, अरो आणि सावी आणि अरोला मला शाळेत सोडायचं. आपण एकत्र राहणार. फॅमिली आपली. नाही जाऊ शकत तुमच्याशिवाय सुंदरी. बरं झालं तुम्ही आलात. जगायची इच्छा सोडली.
थँक्यू. धनंजय, खरंच एवढं प्रेम करता तुम्ही माझ्यावर? डाऊट आहे तुम्हाला? सुंदरी तुझा. अरे काय बडबडतोस? सुंदरी. सुंदरी कुठे सुंदरी? सुंदरी. हट. सरू, सरू, काय ग बाळा, कसला एवढा विचार करतेस? सरू, एवढं दचकायला काय झालं? धनंजयशी बोलत होते मी.